एक मुद्दा मला घेता येईल ना. चला सुरू आहे बरं का. चला कर सुरू. नमस्कार पांडुरंग उत्तळे साहेब. नमस्कार. पण या ठिकाणी पत्रकारांना बोलवलेलं आहे, पत्रकार परिषद म्हणून. करा सुरू. नमस्कार. मी तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही सगळे इथं माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. तर तुम्हाला इथं बोलवण्याचं एकच कारण होतं का आत्ता सध्याच्या परिस्थितीत आपल्या आदिवासी भागात जो विकास झालेला आहे आणि ज्या योजना ज्या आहेत, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, त्याच्यानंतर भागात झालेला विकास असेल, तर यावरती मला थोडं चर्चा करायची होती. त्यासाठी सर्व पत्रकार मित्रांना इथं बोलवण्यात आलेलं आहे. तर सर्वप्रथम मी सुरुवात करतोय. आदिवासी भागात ज्या योजना देण्यात आल्या, वैयक्तिक लाभांच्या योजना होत्या, त्या योजनांची माहिती सुरुवात करतोय मी. तर सर्वप्रथम सुरुवात करतोय मी आपल्या आदिवासी भागात ज्या योजना दिल्या होत्या, त्या वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना होत्या त्या दिल्या होत्या. ज्या योजना देण्यात आलेल्या आहेत त्या आदिवासी भागात जे आपले भागात ज्यांनी आजपर्यंत भागाचं नेतृत्व केलं, गेले 25 वर्षाच्या भागाचं नेतृत्व करतात, तर त्यांनी ज्या योजना आहेत त्याचं सगळ्यात टोटल ज्या योजना आहेत त्या स्वतःच्या नातेवाईकांना योजना दिल्यात, हे मला तुम्हाला याच्यात दाखवायचं आहे. सर्वप्रथम आपण हे करतोय. योजना आहे पहिली योजना जी आहे, योजना पहिली आहे जी जिल्हा परिषद निधी सन 2017-18 ते 2019-20 सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे, निरगुडे पाडळी जिल्हा परिषद गट लाभार्थी आहेत. तर ही त्याची यादी आहे. तर सर्वप्रथम ह्या ज्या योजना आहेत तर ही सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन म्हणजे गिर गायची योजना ही. तर लांडे साहेबांनी काय केलं, ज्यावेळेस योजना देताना ज्या आपल्या नातेवाईकांना दिल्यात त्याच्या सर्वप्रथम जे नाव आहे सन 2017-18 एकनाथ सीताराम कोरडे. त्याच्यानंतर त्यांच्या जवळचे हे एकनाथ सीतारामजी कोरडे जे आहेत हे साहेबांचे ज्या आपल्या पंचायत समितीच्या सभापती होत्या अंजनाताई कोरडे यांचे मिस्टर आहेत. त्यानंतर दुसरे जे आहेत प्रकाश रामा रावते. तर हे प्रकाश रामा रावते जे आहेत हे प्रकाश रामा रावते साहेबांचे चुलत मेवणे आहेत, हे गाडगरचे आहेत. त्याच्यानंतर तिसरे जे आहेत चिंतामण मारुती तळपे. तर चिंतामण मारुती तळपे हे साहेबांचे सख्खे मेवणे आहेत. त्याच्यानंतर दुसरे जे आहेत पमाबाई मारुती साबळे, ह्या साहेबांची सख्खी बहीण आहे पमाबाई मारुती साबळे जी आहे ती. त्याच्यानंतर जे दुसरे एक आहेत बाळू सकाराम लांडे. बाळू सकाराम लांडे हे साहेबांचे छोटे बंधू आहेत. तर ह्या ज्या योजना आहेत ह्या साहेबांनी यांच्या स्वतःच्या घरात दिलेल्या आहेत. तर आता हे त्यात महत्त्वाचा विषय असा होता का एकनाथ सीताराम कोरडे जे आहेत, तर एकनाथ सीताराम कोरडे हे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. तर एकनाथ सीताराम कोरडे हे एस टी महामंडळात नारायणगाव आगारामध्ये वाहक आहेत. तर ही आपण वाहकांची जे आपण ह्या माहिती अधिकारात जे मागवलं होतं ही वाहक यादी आहे. तर हे आहेत एस टी महामंडळात कामाला. म्हणजे साहेबांनी काय केलं, स्वतःचे जे नातेवाईक होते त्या नातेवाईकांना जे सर्व्हिसला होते यांना योजना दिल्या, पण गरिबांना ह्या मोठ्या योजना दिलेल्या नाहीत. आजपर्यंत साहेबांनी काय केलेलं आहे, ज्या योजना आहेत छोट्या योजना, मग त्याच्यात ताडपत्री आसन, गिरण आसन, ह्या इतर लोकांना दिल्या, पण ज्या मोठ्या मोठ्या योजना होत्या ह्या योजना त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना देण्यात आली. ही आहे आपली गिरगाय योजना. त्याच्यानंतर दुसरी योजना आहे आपली, म्हणजे दुसरे साहेबांचे नातेवाईक म्हणजे जवळचे, जिथून साहेबांची टोटल सूत्र हल्ली जातात, जे सगळे हे पाहतं साहेबांचं काम बाकीचं, तिथून ते सगळे टोटल सूत्र हल्ली जातात. ते आहेत कृष्णा लांडे. कृष्णा लांडे हे जे आहेत त्यांचे आपण हे गव्हर्नमेंट सर्वंट होते, सोमतवाडी शाळेवरती कामाला होते स्वयंपाकी म्हणून. तर यांची आपण माहिती अधिकारात यांचं हे घेतलेलं आहे. हे जे स्वयंपाकी आहेत कृष्णा मारुती लांडे हे स्वयंपाकी हे आता रिटायर झाले. रिटायर कधी झाले ते 31/5/2025 हे स्वयंपाकी रिटायर झालेले आहेत आत्ता. तर यांनी कुठकुठल्या योजना घेतल्या, तर हे सर्व्हिसला असताना देखील यांनी मोठमोठ्या योजना घेतलेल्या आहेत. त्यांची पहिली योजना आहे 2 HP इलेक्ट्रॉनिक कडबाकुट्टी मोटार, ही यांच्या स्वतःच्या नावावरती घेतलेली आहे कृष्ण मारुती लांडे. त्याच्यानंतर दुसरी जे साहेबांची योजना आहे सोनाली कृष्ण लांडे, ही त्यांची मुलगी आहे कृष्ण मारुती लांडे यांची. तिच्या नावावरती काय घेतलेलं आहे कोंबड खुराडा. ही योजना आहे आधी 2017-18 मध्ये घेतलेले आणि ते आत्ता 25ला रिटायर झालेले आहेत. त्याच्यानंतर तिसरी जी योजना आहे त्यांच्याच घरात कुटुंबात सोनाली कृष्णा लांडेच्या नावावरती, तर त्याच्यावरती आहे शेळी गट, 10 शेळी आणि 1 बोकड. हा पण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या घरात घेतलेला आहे. चौथी जी योजना आहे त्यांची 7 HP
ओपन वेल मोटर पंप सेट, तो आहे हिराबाई कृष्ण लांडे, म्हणजे जे कृष्ण लांडे आहेत त्यांच्या ह्या मिसेस आहेत. त्याच्यानंतर पाचवी जी योजना आहे, पाचवी जी योजना आहे 2020-21ला घेतले. थेट लाभ असताना हस्तांतर 75% अनुदानावरती 90 mm PVC पाईप आहेत लाभार्थी. हे आहेत हिराबाई कृष्ण लांडे. म्हणजे हे जे कृष्ण लांडे आहेत, हे कृष्ण लांडे सर्व्हिसला असताना आपल्या आदिवासी विभागात हे कामाला होते. त्यांनी ह्या टोटल एकंदरीत स्वतःच्या कुटुंबामध्ये हे 10 योजना जलेल्या आहेत. म्हणजे याच्यात साहेबांनी स्वतःचा नातेवाईकांना ह्या सगळ्या योजना दिल्या आहेत. मोठे मोठे जे योजना आहेत हे यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर साहेबांचे जवळचे जे सहकारी आहेत, म्हणजे साहेबांचे जवळचे पाहुणे प्रकाश रामा रावते. आता प्रकाश रामा रावतेंचं जर आपण पाहिलं, म्हणजे अनिल रावते आहेत त्यांचे वडील, जे आता साहेबांचे टोटल सोशल मीडियावरती या करतात जाहिरात. ते प्रकाश रामा रावते हे अनिल रावतेंचे वडील आहेत. तर अनिल प्रकाश रामा रावतेंनी पहिली घेतली होती त्यांच्या ह्या गिर गायची योजना होती पहिली. ती योजना होती 2020-19ला. त्याच्यानंतर जे अनिल रावते आहेत त्यां शेळी गट पुरवणे, म्हणजे त्यांच्यावरती शेळी गट पण घेतलेले अनिल रावते, म्हणजे ही दुसरी योजना आहे. त्यानंतर तिसरी योजना त्याच कुटुंबात आणि त्याच घरात प्रकाश रामा रावते यांना दिलेलं होतं 9 mm PVC पाईप, ही योजना होती. त्याच्यानंतर जे चौथी योजना आहे प्रकाश रामा रावते 2 HP कडबाकुटी, म्हणजे हे एकाच कुटुंबात या सगळ्या योजना दिल्या जवळच्या पाहुण्यांना. त्याच्यानंतर हे आहेत अनिल प्रकाश रावते यांना काय शेळी गट पुरवणे, हा शेळी गट आहे. त्याच्यानंतर 6वी जी योजना आहे प्रकाश रामा रावते 7 HP ओपन वेल मोटर, तर हा सण आहे 18-19 7 HP. त्याच्यानंतर हे होतं 18-19ला ओपन वेल मोटर पंप सेट. त्यानंतर तेच प्रकाश रामा रावतेंच्या नावावरती 7 HP ओपन वेल मोटर पंप 20-21ला पण त्यांना दिले. पुन्हा सलग 18-19ला दिले आणि 20-21ला पण दिले. त्याच्यानंतर एक विहीर पण दिले त्यांना. म्हणजे हे सगळे साहेबांचे नातेवाईक आहेत जवळचे. त्यानंतर जे आहे 9वी योजना वनिता अनिल रावते, महिलांना पीठ गिरण, ही पण त्यांना देण्यात आलेली आहे. म्हणजे साधारण अनिल रावते यांच्या कुटुंबात एकूण टोटली 9 योजना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ह्या गरिबांसाठी नाही, तर साहेबांनी फक्त स्वतःच्या नातेवाईकांसाठी योजना काय केलेल्या आहेत आणि फक्त स्वतःच्या नातेवाईकांची यांनी घरं भरलेली आहेत. आता दुसरा विषय असा होता का तो आपल्याला माहिती आहे, पहिला 1-2 वर्षापूर्वी हा केलं होतं आपण त्याच्यावरती. सीताबाई मोरे, सीताबाई मोरे ह्या साहेबांच्या सासूबाई आहेत. सीताबाई मोरे यांनी एकंदरीत 6 योजना घेतलेल्या आहेत. सीताबाई मोरे ह्या गव्हर्नमेंट सर्वंट होत्या, त्या आता रिटायर आहेत. त्यांची वय साधारण 80 ते 82 वर्ष वय आहे. त्यांना पेन्शन चालू आहे. तर त्यांनी ज्या योजना घेतल्या होत्या, तर त्यांनी ज्या योजनांसाठी जे लाईट बिल दिलं होतं ते लाईट बिल बोगस दिलं होतं. आपण ज्यावेळेस या लाईट बिलची खात्री करण्यासाठी याला महावितरणाला आपण एक अर्ज दिला होता, का महावितरणाने आपल्याला जो रिप्लाय दिला होता का तुम्ही जो हे मागितलं, म्हणजे कृषी पंपाच्या जोडणीबद्दल आपण जो दाखला मागवला होता त्यांच्याकडून, तर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं वरील विषयास आपणास कळवण्यात येते की आपण केलेल्या मागणीनुसार महावितरणमध्ये श्रीमती सीताबाई पुनाजी मोरे ह्या नावाने कृषी पंपाचा कोणत्याही वीज जोडणी केलेली नाही. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं, म्हणजे ते सगळं त्यांनी बोगस दिलं होतं. हा आपण त्यांना एक अर्ज दिलेला होता. सीताबाई मोरे यांच्या नावाने 7.5 HP एक ओपन वेल मोटर दिलेली होती साहेबांनी. सीताबाई मोरे त्यांचा जर सातबारा जर आपण पाहिला, तर टोटल फक्त सीताबाई मोरे यांच्या नावाने 6.25 ते 6.5 गुंठेच फक्त जमीन येते त्यांच्या वाट्याला. सातबाऱ्यावरती टोटली 22 नावं आहेत त्यांची. त्यांना दुसरी एक योजना देण्यात आली, हा त्यांचा बोगस लाईट बिल आहे, म्हणजे ज्याच्यावरती हा कुठं स्कॅन होत नाही आणि असं MSCB कडे कुठंच याची नोंद नाही ह्या लाईट बिलची. हा बोगस लाईट बिल देऊन ती योजना घेण्यात आलेली. सीताबाईच्या नावाने दुसरी एक घेतली होती 2 HP इलेक्ट्रॉनिक्स कडबाकुट्टी घेतली होती. म्हणजे ही एक योजना दुसरी योजना घेतली होती त्यांच्या नावावरती.
3 इंची पाईप हे पण त्यांनीच घेतले होते सीताबाई मोरे यांच्या नावावरती. ही तिसरी योजना आहे. म्हणजे आत्तापर्यंत ज्या शासनाच्या योजना आल्या हे फक्त यांनी यांच्या घरात यांच्या नातेवाईकांना यांना दिलेले आहेत. बाकी काय कोणाला दिलं नाही. त्याच्यानंतर 90 mm पाईप हे पण त्यांना देण्यात आलेले आहेत. पुन्हा त्यासाठी सीताबाई मोरेंच्या नावावरती पुन्हा 5 HP 5 HPचं डिझेल पंप म्हणजे 5 HPचे इंजिन आहे आपलं ऑइल इंजिन ते पण सीताबाई मोरेंच्या नावाने घेतलेलं आले. म्हणजे अशा अनेक योजना यांनी स्वतःच्या नातेवाईक स्वतःच्या पाहुण्यांना यांना देण्यात आले. त्यानंतर 5 HP मोटार म्हणजे असे जे आजपर्यंत ज्या योजना होत्या म्हणजे ज्या मोठ्या योजना आहेत त्या सगळ्या टोटली त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नातेवाईक आणि यांना देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर साहेबांचा दुसरा एक असा पराक्रम होता का ज्या 15 वित्त आयोगातून टाक्या वाटण्यात आल्या होत्या तर आपण त्या टाक्यांसंदर्भात आपण जिल्हा परिषदेला एक पत्रव्यवहार केला होता. तर त्या टाक्यांचा आपण पत्रव्यवहार असा केला होता 15 वित्त आयोग अंतर्गत जुन्नर तालुक्यात ज्या टाक्या वाटण्यात आल्या होत्या साधारण त्या टाक्यास टोटली एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे 1000 टाकी आली होती आणि ते सोमतवाडीला उतरवलं. तिथे नावं टाकायची कामं चालली होती या टाक्यांवरती. तर आपण त्यांना एक पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारात त्यांनी मला रिटर्न रिप्लाय दिलेला आहे. उपरोक्त